नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना एक माशाचं कालवण आणि फिश फ्राय करणार आहोत. बघा, तुम्हाला हा मासा ओळखता येतो का? आमच्या इकडे ह्याला तांबूसा म्हणतात, कोणी जिताडा म्हणतं. स्वच्छ करून घेऊया मस्तपैकी, त्याचे काटे पंख आणि काढून त्याला तुकडे करून घेऊया छानसे. मी फ्रायसाठी थोडंसं वेगळं काढलं आहे आणि कालवण्यासाठी डोक्याकडचा भाग आणि थोडासा शेपटीकडचा भाग. फ्राय मच्छीला आपण हळद आणि मीठ लावून घेऊया. थोडंसं मी त्याला चोळून ठेवूया आपण छान, मीठ हळद दोन्ही आला आपण. आणि त्याच्यानंतर कोकम आगळ घालूया. माझ्याकडे इथे ना मच्छी फ्रायचा मसाला आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं धणा जिरा पावडर, लाल तिखट, हळद आणि हे सगळं मिक्स आहे, आमचूर पावडर वगैरे. तर तोच मी फ्राय मच्छीला डायरेक्टली लावलेला आहे आणि त्याला आपण बाजूला ठेवूया. कालवण्यासाठी आपण एक वाटण तयार करूया. त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, लाल मिरची, चिंच आणि लसूण घेतली आहे, थोडेसे धणे घेतले आहेत आणि हे छान आपण पाणी घालून अगदी बारीक वाटून घेऊया. छानपैकी बारीक वाटलं गेलं पाहिजे आपलं वाटण आहे ते. मी ते मातीचं भांडं म्हणजे सोरकूल घेतलं आहे. सोरकुलात आपण लसूण ठेचून घालूया आणि बारीक चिरलेला अर्धा कांदा घालूया. रंग येण्यासाठी ना मी थोडीशी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि आपलं वाटण ओतूया, छान परतून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात जे थोडंसं वाटण उरलं होतं त्यात पाणी घालून तेच पाणी मी त्याच्यात घातलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि कोकम घातले, त्याला छान उकळी येऊ दिली. आता आपण हे जे कालवण्यासाठी ठेवले होते ना तुकडे, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि झाकण ठेवून छान शिजवू देऊया. मस्त. इथे मी तळण्यासाठी ना रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. आपण तुकडी पुन्हा एकदा छान त्याच्यामध्ये गोळवून तापलेल्या तव्यामध्ये तेल घालून छान आपण दोन्ही बाजूने खरपूस तळून घेऊया. छान खरपूस तळून घ्या बरं. आणि बघा किती छान दिसते ना तव्यावर मासे. इकडे आपलं कालवण पण झालेलं आहे, मासे पण, आणि बाहेर इतका छान पाऊस पडतोय ना, खतखत कालवण. इथे माशाची तुकडी इतकी मस्त तयार झाली आहे आणि गरम भात. वा 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 वा. त्याच्यावर आपण मस्त माशाच्या तुकड्या टाकूया आणि कालवण आपण घेऊया. काय सुंदर मस्त ना बेत. असा बेत होतो का हो तुमच्याकडे पावसाळ्यात? मला नक्की सांगा. किती मस्त ओलं अंगण आणि हे गरमागरम माशाचं कालवण, किती सुंदर बेत ना. माझ्या अशा जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, माझ्या रेसिपी सेव्ह करा आणि नक्की करून बघा.